हे आहेत नाशिकमध्ये राहणारे बाळ उपासनी, वयवर्ष 83. 1960 ते 1974 या काळात त्यांनी 1962चा चीन संग्राम, 1965 आणि 71ची पाकिस्तानशी झालेली युद्ध यात सहभाग घेतला. त्यात त्यांना संग्राम मेडल, रक्षा मेडल, पूर्व स्टार मेडलने गौरवण्यात आलं. निवृत्तीनंतर आपल्याला निवृत्ती वेतन मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती, मात्र त्यांना अद्याप निवृत्ती वेतन मिळालेलं नाही. युद्ध चीनचं झालं, दुसरं पाकिस्तानचं झालं 65चं, तिसरं 71चं बांगलादेशचं. या तिन्ही लढायांमध्ये मी सक्रिय भाग घेऊन कामं केली आणि त्याच्याबद्दल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला मेडल्स दिले. तर मी कोर्टात काम करतो वकिलांच्या हाताखाली. जवळजवळ 25-30 वकिलांची कामं माझ्याकडे आत्ताही आहे. त्यांनी दिल्लीपर्यंत अनेक नेत्यांना पत्र लिहिली. अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना आश्वासनही दिलं, मात्र ते पूर्ण झालं नाही. शरद पवार तुमचे संरक्षण मंत्री झाले त्यावेळेस त्यांना लिहिलं, गोल्ड क्लबवर त्यांना दिले, पोस्टाने पाठवले. आम्ही युनियन तयार केली आमची इथल्या सैनिकांची. आमची मागणी हीच, पेन्शन मिळावी. जे मी कष्ट केले त्याचं मला मोबदला इतरांसारखा द्यावा. मी फुकट मागत नाही. मी मिलिटरीत गेलो नसतो तर मी पेन्शन मागायला हकदार राहिलो नसतो. 2010 मध्ये त्यांच्या मुलाचं हार्ट अटॅकने निधन झालं, तर त्याआधी 2007 मध्ये पत्नीचंही निधन झालं. आज आपला चरितार्थ चालवण्यासाठी ते एका वकिलाकडे कारकुनी करतायत. सेवेत असताना शत्रूशी लढणाऱ्या उपासनींना आज निवृत्ती वेतनासाठी स्वकीयांशी लढण्याची वेळ आली आहे. आज देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना उपासनी आणि त्यांच्यासारख्या अनेक उपेक्षित योद्धांना विसरणार का? कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुंदरे, साम मराठी, नाशिक.